नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 8 जून 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागाचे लोकेशन देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 8 जून 2026। मित्रांनो, आज जर या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू, जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण 8ही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री 8च्या नंतर पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी लातूर असेल, आसपासचा परिसर, तालुके, सर्वच तालुक्यांमध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव, भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा, लोहारा या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो, बीड, गेवराई, माजलगाव या भागामध्ये, या तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वडवणी असेल, धारूर असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्री 8च्या नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यात देखील या ठिकाणी मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार जर केला मित्रांनो, तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपण स्क्रीनवरती बघताय, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी, यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यामध्ये खास करून आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघताय, नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये तर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी पाहायला मिळतंय। तसेच या ठिकाणी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळतंय मित्रांनो। तसेच खानदेशमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो। खानदेशमध्ये धुळे असेल, या ठिकाणी नंदुरबार असेल, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघताय आपण, मनमाड, नाशिक, मालेगाव या ठिकाणी, इगतपुरी, त्र्यंबक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही या ठिकाणी दुपारनंतर व रात्री 6च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र विचार करू आपण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस हा भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाहायला मिळतोय। स्क्रीनवरती बघताय आपण, सांगली जिल्ह्यामध्ये तर येलो अलर्ट पाहायला मिळतोय। सांगली, विटा, वडूज या ठिकाणी, कवठे महांकाळ, जत, आटपाडी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी, इंदापूर, करमाळ या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो, आपण या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा विचार जर केला तर पुणे, सासवड, राहूर, चाकण या ठिकाणी, कामशेत, तसेच दौंड, बारामती या भागामध्ये, या तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। पुणे व आसपासच्या सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। सातारा व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर मुंबईमध्ये देखील मित्रांनो काही प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळतोय। पनवेल या ठिकाणी, अंबरनाथ, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, अलिबाग या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो। आज 8 जूनचा जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय मित्रांनो। तर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्री 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।